जीव गेल्यानंतरच आपल्या प्रशासनाला जाग येते अशी परिस्थिती आहे. अमरावतीमध्ये 3 बालकांचा मृत्यू आगीत होरपळून झाला. त्या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 21 ऑगस्टलाच या दवाखान्याचं फायर ऑडिट संपलेलं आणि त्यामुळे त्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन सुद्धा अलार्म वाजला नाही आणि या 3 मुलांचा मृत्यू झाला. म्हणजे जर फायर ऑडिट नीट केलं असतं तर अलार्म वाजला असता, मुलं वाचली असती. आरोग्य व्यवस्था किंवा आरोग्य सेवा ही सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत मूलभूत अशी गरज आहे आणि त्याचा कशा प्रकारे बोजवारा होतो हे आपण अनेक घटनांमधून बघितलंय. ही त्यातलीच एक घटना आहे. आता नाशिकमधून, नागपूरमधून आणि अनेक शहरांतून अशी आकडेवारी समोर येते की अनेक दवाखान्यांमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणाच नाहीये. म्हणजे बघा ना, जर सर्वसामान्य माणसाने खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे म्हटलं तर लाखोंचा खर्च आहे आणि शासकीय रुग्णालयात जायचं म्हटलं तर गैरसोय आहे. अगदी जीव सुद्धा या रुग्णालयामध्ये सर्वसामान्य माणसाला गमवावा लागतोय. खरं तर शाळांचा मुद्दा जसा समोर आलाय ना, तसाच हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरातलं हे जे हॉस्पिटल आहे, शासकीय रुग्णालय आहे, त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे आणि जर त्यामध्ये गैरसोय असेल तर तातडीने सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.